नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांच्या इच्छा अपेक्षा जे काही असेल ते सर्व स्वामी लवकरात लवकर पूर्ण करत आणि स्वामींचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामींना त्रिवार वंदना करून चला रोज सकाळी लवकर उठायचं, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून उंबरठा जो आहे तो स्वच्छ करावा. त्यावर हळदी आणि कुंकू वाहून पूजा करायची आहे. आणि त्यानंतर बघा, उंबरठ्यावर जर तुम्ही लक्ष्मीची पावलं चिटकवलेली असतील तर ती लवकरात लवकर काढून टाका, कारण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावले पडणं हे काही बरं नाही. आता बघा, मुख्य दरवाजास उंबरठा असणे खूप आवश्यक आहे. आजकाल फॅशन झाली आहे की उंबरठा नसलेली घरं बांधत आहेत लोक. घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतले दरवाजे हे कधीही उंच असू नयेत किंवा मोठे असू नयेत. लक्षात घ्या, देवघरात देवाच्या फोटोबरोबर मृत व्यक्तीचे फोटो ठेवू नयेत. घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने स्वच्छ पुसून ठेवावा. तसेच संध्याकाळी म्हणजेच तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा. त्यावेळेस तुम्ही उंबरठ्याला धूप दीप दाखवावा. घरातील नवीन केसुनी किंवा झाडणी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करावी. तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशीही ठेवू नये. बाहेरच्यांनी आपला झाडू बघितला नाही पाहिजे अशा ठिकाणी ठेवावा. दिवस मावळल्यानंतर किंवा तिन्ही सांजेला तुम्ही घरामध्ये कधीही झाडू मारायचा नाही. अशाने लक्ष्मी नाराज होते. जी व्यक्ती दररोज नारायणाला किंवा गणपती बाप्पाला नमस्कार करते तिला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य व तेजाची प्राप्ती होते. त्यामुळे तुम्ही लवकर उठल्यावर सूर्यनारायणाला अर्घ्य देऊन गणपती बाप्पांना नमस्कार करावा. घराच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकवाचे स्वस्तिक चिन्ह काढावे व या स्वस्तिकाचे तुम्ही जे आहे ते स्टिकर लावू नये. शक्यतो हातानेच काढावा. हळदी कुंकू मिक्स करून काढायचं आहे. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकायचा आहे. घरात वास्तव्यात असलेली अलक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीची मोठी बहीण औदसा यामुळे काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल. त्यामुळे घरामध्ये पूजा झाल्यानंतर शंख हा वाजलाच पाहिजे. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतरच देवपूजा करायला घ्यायची, म्हणजे ती पूर्ण होते. बघा, वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारच्या अंत्यविधीची रक्षा ठेवू नये. लक्षात घ्या. आणि रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसायची आहे. त्यामुळे मनाला शांती लाभते. आणि अभ्यास किंवा खोलीत टेबलासमोर गणपती, सरस्वती किंवा इष्टदेवतेची प्रतिमा ठेवायची आहे. आता दररोज किमान श्री स्वामी समर्थ हा घरातील कोणीही एका जरी व्यक्तीने केला तरी चालेल, परंतु 108 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणायचा आहे. तुमच्याच्याने नाही झालं तरी चालेल, हरकत नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलला आजकाल इंटरनेटवर खूप सुविधा आहेत. यूट्यूबवर लावून दिलं तर 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपायचा आहे. यामुळे धनलाभ होतो. तुम्ही आजपासून सुरुवात करायला हरकतच नाही. तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात, ते चुकीचे आहे. तर काही लोक भंगलेल्या मूर्ती देखील तुळशीत ठेवतात, तेही चुकीचे आहे. त्यामुळे तुम्ही तुळशीतील फक्त देवास वापरलेले पाणीच विसर्जित करायचे आहे. लहान मुलांकडून काही नित्यस्रोत म्हणून घ्यायचे आहेत आणि आपणही अगोदर म्हणायचे आहे, तेव्हाच लहान मुलं म्हणतात बरं का. रोज सकाळी संध्याकाळी आपणास आवडत्या अशा मंद सुवासाची अगरबत्ती किंवा धूप घरात जाळायचा आहे. घरात मंदादीप सतत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाही. दिवा व समयी ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेस असल्यास सुखप्राप्ती होते. आपल्या घरामध्ये आपली पत्नी, मुले किंवा कोणालाही कर्त्या पुरुषाने अपशब्द वापरायचा नाही, कारण प्रत्येक वस्तू ही आपलं जे घर आहे ते नेहमी तथास्तु म्हणत असतं. जर तुम्ही शिव्या देताय तर तथास्तु,
मुले नीट वागण्यासाठी नवनाथ ग्रंथातील अध्याय 5 हा घरात दररोज संध्याकाळी 7 वाजता वाचायचा आहे. ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येत आहेत, ठरलेले विवाह मोडत आहेत, अशांनी नवनाथ भक्तिसार 28वा अध्याय दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचायचा आहे. सतत पवित्र गोष्टींचे ध्यान करावे. चुकूनही तोंडातून अपशब्द बोलू नये. शक्य असेल तर रोज 1 तास तरी मौन पाळावे, म्हणजेच कोणाशीही बोलायचं नाही. स्नान करून नंतरच भोजन करायचं आहे. जेवण केलेल्या ताटावर हात न धुता उठायचं आहे. आपलं भांडं आपण स्वतः ठेवायचं आहे. रात्री खरकटं बाहेर टाकायचं नाही. यामुळे आपल्यावर नाराज होते महालक्ष्मी. लक्ष्मी नाराज झाली म्हणजे आपल्या घरात पैशाची टंचाई आली. त्यामुळे तुम्ही स्वतःचं भांडं स्वतः उचलून ठेवायचं, परंतु खरकटं घराच्या बाहेर रात्री गेलं नाही पाहिजे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. स्वामी आपल्याशी कायम आशीर्वाद ठेवतच आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.